सांगलीत मुस्लिम समाजाकडून गणेश मूर्ती प्रतिष्ठापना 25 वर्षाची अनोखी परंपरा कायम। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सर्वधर्म समभावाची जपणूक झाली। त्याच भावनेतून आजच्या संविधानिक भारतातही सर्व धर्मियांना समान अधिकार मिळावेत या उद्देशाने मुस्लिम समाजाकडून सांगली शहरात एक अनोखी परंपरा जपली जात आहे। सांगलीतील गणेशनगर परिसरातील सरकार ग्रुप आणि दलित महासंघ मोहिते गट यांच्या वतीने मुस्लिम बांधवांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली। ही परंपरा सलग 25 वर्षापासून सुरू असून यंदाही उत्साहात मूर्ती स्थापना करण्यात आली। या प्रसंगी डॉक्टर उत्तमदादा मोहिते उपस्थित होते। तसेच मंडळाच्या संस्थापिका ॲडव्होकेट मेरी मोहिते, मंडळाचे अध्यक्ष टिपू पटवेकर, इम्रान मुल्ला, सनाउल्ला बावचकर, युनुस कोल्हापुरे, जावेद मदारी, हमीद मदारी, मोहम्मद मदारी, नजीम मदारी, अकबर मदारी, अली नदाब आदी मान्यवर व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। मूर्ती आगमनाच्या वेळी सर्वांनी ढोल ताशाच्या गजरात गणरायाचे स्वागत केले। पुढील 11 दिवस हा उत्सव पारंपरिक हिंदू विधीप्रमाणे साजरा होणार असून आरती, पूजा, पाठ याचे आयोजन सरकार ग्रुपमधील मुस्लिम बांधव स्वतः करतील। धर्मीय ऐक्याचे हे अनोखे उदाहरण पुढेही कायम राहावे यासाठी मंडळाने सातत्याने प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुवंदना जय देव जय जय आदिन कोटांगण हरे राम 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 हरे कृष्ण। गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज व शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा आमचा महाराष्ट्र राज्य। आज आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये काही जातीवादी लोकांनी मुस्लिम व हिंदू समाजामध्ये दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होईल, दंगल कशी घडेल असा वारंवार लोकांमध्ये संदेश दिले देतात। पण आज सांगली जिल्ह्यामध्ये एक अनोखा पहल आम्ही करत आहोत की सांगलीचे सरकारी गणपती सरकार ग्रुपच्या माध्यमातून आज आम्ही मुस्लिम माध्यमातून आज आम्ही गणपतीची स्थापना करत आहोत व त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचे नवदेवत जे काही त्यांची आरती असेल, पूजा अर्चना असेल, ही सगळी पूजा अर्चना करून आम्ही नवदेवत श्री गणपती बाप्पांचा आम्ही इथं स्थापन केलेली आहे। तरी आज आम्ही या माध्यमातून एक संदेश देत आहोत की येणाऱ्या काळामध्ये हा जर असा कुणी दोन्ही समाजामध्ये निर्माण करत असतील तर यांच्यासाठी आहे स्थापना आहे, लक्षात ठेवा। जर मी जे कोणी असतील समाजातील समाजकर्ते त्यांना हा एक चांगला निरोप आहे आणि आमच्या इथून पुढे मुस्लिम समाजाच्या माध्यमातून गणपती स्थापना ही कायमस्वरूपी केली जाईल, मी असं सांगतो। गणपती हे आमच्या भारताचे आराध्य दैवत असून श्री गणेशाची स्थापना हे काही धार्मिक सण म्हणून आम्ही ह्या ठिकाणाला 11 दिवसात करतो। पण महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे काही स्वराज्य होतं सर्व धर्मीय समभाव म्हणजे कुठलाही भेदभाव त्या ठिकाणी नव्हता। आज आमच्या हे सरकार ग्रुपाची जे 25 वर्षापासून चालत आलेली जी परंपरा आहे ती आम्ही आज पण या ठिकाणाला चाललेली आहे। मुस्लिम धर्मियांच्या हस्ते जो काही गणपती आमचा या गणेश नगरात बसवला जातो तो आज गणपती पुन्हा त्याचं आगमन या मुस्लिम धर्मियांच्या हस्ते या ठिकाणाला झालेलं आहे आणि ह्या ठिकाणाला तिचे आरती असेल जे काही पारंपरिक 11 दिवसाचे जे सर्व विधी असतील त्या मुस्लिम धर्माच्या असतात। खरंच हा एक चांगला संदेश आहे आणि जे काही खरंच हा देव आमचा, हा धर्म आमचा, हा धर्म त्यांच्यासाठी हा आमचा एक चांगला संदेश आहे आणि
मीडिया बंधूंनी आम्हाला यावेळी साथ दिली। अनेक वर्ष झालं आम्ही ही स्थापना करून गणपतीचे चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतो, पण या ठिकाणाला मीडियाने या ठिकाणाला यावर्षी आम्हाला सहकार्य केलं, त्यावर मीडियाचा आम्ही आभार मानतो। आणि हा आमचे जे काही धार्मिकता आहे ती परंपरेनुसार अशीच पुढे मुस्लिम धर्मियांच्या चालत राहणार आहे असं मी सर्वांना सांगतो।